मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. स्वागत आहे तुमचं वॉच विथ ऋतूच्या या व्लॉगमध्ये. तर आज आहे साखरपुडा. आज साखरपुडा आहे घरामध्ये विराज भाऊंचा. तर म्हणजे मम्मीच्या सख्या बहिणीचा मुलगा, माझा दीर आणि कुणालचा भाऊ, त्यांचा साखरपुडा आहे. सो रेडी झालेले आहे मी. आणि आजचा हा माझा मेकअप केलेला आहे वृषाली म्हात्रेनी. सो त्यांची ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ते गडपचे आहेत, मला माहिती नव्हतं. अँड जेव्हा मला माहिती पडलं तेव्हा मी एक्सायटेड झाले की कसे करतील कसे नाही. सो खूप छान केलेला आहे त्यांनी मेकअप आणि मला भरपूर आवडलेला आहे. जर तुम्हाला तुम्ही जर नागोठण्या साईडचे, आपल्या पेन साईडचे असाल, वडकल किंवा गडप वगैरे साईडचे असाल, तर रोहा वगैरे साईडचे असेल, सो तिची ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सो जाऊन चेकआउट करा आणि तुमच्या बिग डेसाठी बुक करा तिला. बिकॉज खूप चांगला मेकअप केलेला आहे आणि हेअरस्टाईल पण प्रॉपर केलेली आहे मला हवी तशी. तर लोक जा आणि तिला फॉलो करा आणि भरपूर सारे ऑर्डर्स द्या. हेच मेकअप आर्टिस्ट तो चाललेले आहेत. बाय बाय बाय. तुमची इन्स्टा ID सांगून जा, तसं पण मी डिस्क्रिप्शनला टाकेल मी. सो थँक्यू सो मच आल्याबद्दल. धन्यवाद, खूप छान मेकअप केलात. बाय बाय, सांभाळून जा. सो गाईज, चला आपण जाऊया आता साखरपुड्याच्या जागे. मम्मीसुद्धा तयार झालेली आहे आणि आम्ही सगळे आता चाललो आहोत. सो चला. तर मंडळी, आता समर चालू झालेला आहे आणि मी तर अजिबात घराच्या बाहेर जात नाही. म्हणजे तुम्ही पण नसाल जात, कारण की ऊनच तेवढा आहे आणि जायचं मनसुद्धा नाही करत. आणि स्पेशली समर्समध्ये तर जास्त स्किन प्रॉब्लेम वाढतात. म्हणजे पिगमेंटेशन बोला, टॅनिंग बोला. टॅनिंग तर सगळ्यात मेन रिझन आहे बाहेर न जाण्याचं. आणि बाहेर जायचं बोललं तर सगळ्यात पहिला येतो म्हणजे टॅन. तोंडावरचा फेसवर टॅनिंग होतं आणि त्यामुळे आता मी मध्येच बाहेर गेले होते. सो मला पिंपल्स झाले होते भरपूर. तर मी काय टेन्शन नाही घेतलं जास्त. तर मी माझे जे क्युअर स्किनचे डॉक्टर आहेत त्यांना मी कॉल आउट केलं आणि मग त्यांनी माझी स्किन परत ॲनलाइज केली, कुठे पिंपल्स आहेत काय वगैरे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला एक कस्टमाइज किट पाठवलं जे माझ्यासाठी होतं, माझ्या प्रॉब्लेम्ससाठी. ते किट कस्टमाइज केलं होतं त्यांनी आणि तुम्ही बघू शकता आता माझी स्किन क्लिअर दिसते बिकॉज ऑफ क्युअर स्किनमुळे. कारण की डॉक्टरचं फ्री कन्सल्टेशन आपल्याला क्युअर स्किनमध्ये भेटून जातं, प्लस मंथली चेकअप भेटून जातो, स्किन ॲनलाइज होते आणि अफोर्डेबल रेंजमध्ये आपल्याला पूर्ण स्किन केअरसुद्धा भेटतो. तुम्हाला तर माहितीच आहे, मी या अगोदर पण तुम्हाला क्युअर स्किनबद्दल भरपूर सांगितलेलं आहे. सो खरंच खूप वर्क करतं आणि माझ्यावर तर 100% वर्क केलेलं आहे. तुमच्यासमोर आहे, तुम्ही माझे व्लॉग्स, व्हिडिओज सगळं बघत असाल. त्यामध्ये माझी स्किन क्लिअर दिसते, नो मेकअप, नो फिल्टर, नथिंग. सो भरपूर मी ट्रस्ट करते क्युअर स्किनवर. तर क्युअर स्किनच्याबद्दल बोलायचं तर काय बोलू असं सुचत नाही, कारण की एवढा छान ब्रँड आहे. आणि सोबतच तुम्ही ॲप घेतला, यूज करणं तर एकदम सोपं आहे. ॲप आपल्याला ओपन करायचं आहे, त्यामध्ये आपलं नाव, नंबर, एज टाकायची आहे आणि त्याच्यानंतर रजिस्टर करायचं आहे आणि डॉक्टरला मेसेज करायचा आहे. तुम्हाला एक डॉक्टर तिथे तुम्हाला दिला जाईल आणि त्यांच्याशी आपल्याला चॅट करायची आहे. आणि मग ते आपल्या स्किन कंडिशननुसार आपल्याला कस्टमाइज किट देतील, जे आपल्या स्किन कंडिशन म्हणजे स्किन प्रॉब्लेमनुसार असेल आणि एक्झॅक्ट त्या प्रॉब्लेमवर असेल. कारण की आपण ना कोणतेही प्रोडक्ट, म्हणजे काय काय मुली काय करतात माहिती आहे, कोणतेही प्रोडक्ट लावतात, त्यांना माहिती नसतं, फक्त ते एका ॲडमध्ये दाखवलेलं असतं की बाबा की ह्याच्यानी हे जाईल, पण ते तुमच्यावर काम करणार की नाही हे कशावरून, ते तुमच्यासाठीच बनलं हे कशावरून तुम्ही ट्रस्ट करू शकता. त्या तो कोणताही प्रोडक्ट असेल त्याच्यावर तुम्ही कसं ट्रस्ट करू शकता. आणि मग पैसे पण वेस्ट जातं, तो प्रोडक्ट पण वेस्ट आणि आपले स्किन प्रॉब्लेम अजून वाढत जातात कमी व्हायच्यापेक्षा. सो एक चांगला ब्रँड मी तुम्हाला सजेस्ट करते, क्युअर स्किन ॲप. खूप वापरायला पण सोपा आहे आणि आपण आपल्या डर्मॅटसोबत डायरेक्ट बोलू शकतो, कोणतीही फी नाही आहे त्यासाठी. हां, जे आपल्याला किट भेटेल त्याची आपल्याला फी भरावं लागेल, म्हणजे त्याचे आपल्याला पैसे भरावे लागतात. ते म्हणजे 1,500 ते 2,000च्या मधीत असतात. जसे की आपले स्किन कन्सर्न आहेत त्याच्यावर आपली किट डिपेंड आहे आणि त्याच्यावर
पैसे डिपेंड आहे. आणि सोबतच डॉक्टर आपल्या स्किनचा पूर्ण ट्रॅक ठेवतो. जी डर्माटॉलॉजिस्ट असते ती आपल्या स्किनचा पूर्ण ट्रॅक ठेवते. आपण पण ठेवतो. जे आपण चॅट करतो ते पण असतं. आणि आपण आपल्या डॉक्टरसोबत व्हॉईस नोटवर सुद्धा बोलू शकतो की आपल्या स्किनमध्ये किती चेंजेस झालेत आणि किती नाही. आणि सोबतच डॉक्टर आपल्याला हे पण सांगतात, आणि पाणी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये ते सगळ्यांनाच माहिती आहे. पाणी पिलं पाहिजे, पण ते किती प्यायचं दिवसातून आणि किती नाही ते डॉक्टर्ससुद्धा सजेस्ट करतात. म्हणजे ते डॉक्टर्ससुद्धा डर्माटॉलॉजिस्ट असतात ते सुद्धा सांगतात की आपण दिवसातून पाणी किती प्यायचं. आपली म्हणजे एक पर्सनलाइज आपल्याला डाईट प्लॅन बनवून देतात आपल्यासाठी, आपण काय खायचं आपल्या स्किनसाठी. आणि मी तर खूप दिवस म्हणजे खूप महिने झाले, तुम्ही बघत असाल, मी क्युअर स्किन ॲप डाउनलोड केला आहे आणि यूज करते. आणि त्याचे रिझल्टसुद्धा तुमच्यासमोर आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगते त्याबद्दल, कारण की खरंच खूप फरक पडलेला आहे. आणि भरपूर सारा फरक अगोदरसुद्धा पडलेला आहे. आणि आपली स्किन जेवढी क्लिअर असेल तेवढा आपल्याला कॉन्फिडन्स येतो चार चौघ्यात जायचा, किंवा मेकअप वगैरे नाही केला तरी थोडंसं म्हणजे आपण टचअप केला अँड रेडी टू गो. सो अशी स्किन माझी कॉन्फिडंट झालेली आहे जेव्हापासून माझी स्किन क्लिअर झालेली आहे. नो डार्क सर्कल्स, नो डार्क स्पॉट्स, आणि म्हणजे कसलंच इश्यू नाही आहे माझ्या स्किनमध्ये सुद्धा. आत्ता तरी तुम्ही बघू शकता किती मस्त स्किन झाली आहे. आणि तुम्हाला अगोदरचा सुद्धा फोटो दाखवते जो मी जेव्हा स्टार्टिंगला माझा फेस ॲनालाइज केला होता क्युअर स्किनच्या ॲपमध्ये, आणि आत्ताचा माझा तुम्ही हा फेस बघू शकता की किती डिफरन्स आलेला आहे. आणि मी असंच नाही बोलत आहे, कारण की एक ॲप जर असला तर त्याचे रिव्ह्यूजसुद्धा असतात. सो जाऊन नक्कीच रिव्ह्यू वाचा. 98% लोकांना फरक पडलेला आहे क्युअर स्किनमुळे. सो जा आणि लवकर ॲप डाउनलोड करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे क्युअर स्किन ॲपची. स्किन कॉमेंटसुद्धा आहे. आणि तुम्हालाही माझ्यासारखी स्किन क्युअर करायची असेल तर नक्कीच क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा आणि तुमची स्किन माझ्यापेक्षाही जास्त क्युअर बनवा. माझी तर झालीच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ॲपची, टॅप करा आणि क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. ते बघू शकता बुन्या बाय. बुनोला परत आम्ही सोडून चाललेलो आहोत. आणि बुनोला गरम होतं आहे जाम, AC मध्ये राहतो ना. तर गाईज आता मी आलेलो आहोत भाऊंच्या घरी. इथे मम्मी बसलेली आहे, इथे वहिनी बसलेल्या आहेत आणि सचिन दादा हाय कर. आणि इथं सेम वाला माझा नवरा. तर आम्ही लवकर आलेलो आहोत, हद्दीच्या बाहेर लवकर आलेलो आहोत. अजून नवरा निघाला नाही आहे, तयारी नाही झाली आहे. आणि आम्ही अगोदरच 9 वाजता इथे येऊन बसलोय. मंडळी इथे बघू शकता तुम्ही, सोनू भाऊ आलेले आहेत. सोनू भाऊ हो, नेक्स्ट नवरा आमचा, यांचा 28 तारखेला साखरपुडा आहे गाईज. तेव्हा तुम्हाला परत एक व्लॉग येईल. आणि दिवाळीमध्ये हे सगळं लग्न तुम्हाला बघायला भेटेल पुढचं, दिवाळीच्या नंतर किंवा दिवाळीमध्ये असं काहीतरी होऊ शकतं. आणि इथे मावशी आहेत, गजरा वाटतायत सगळ्यांना. तर चला आता बघूया. अजून नवरा नाही निघालाय, उशीर इथेच झालाय, 10 वाजले. तर गाईज नवरा निघालेला आहे आणि नवऱ्याची गाडी, आणि आम्ही तर सगळेजण उभे आहोत. हाय करा, हाय करा, हाय करता ना. तर मग आता निघालेलो आहोत आणि तिकडे पण पोचायचं आहे. काय रोडाला पोचायचं, रोड आहे. तर मग चला तुम्हाला दाखवते. झालं फोटो सेशन चालू आहे ते.
आणि नवरदेव सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांच्यासाठी एक सुंदरसं गीत. गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता स्टेज नवरदेवचा टचअप चालू आहे इथे. मंडळी नवरी आलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता पूजेला. आणि आमचा नवरा इथे बसलाय. नवरी बघा मंडळी. इथे आमचा नवरा आणि नवऱ्याचे मम्मी पप्पा बसलेले आहेत पूजेला. काय अनुभवीनं नाही ते भाऊ आहेत. भाऊ कसं वाटतंय तुम्ही एंगेज झालाय? खूप छान वाटतंय मला. खूप चांगलं वाटतंय का? चांगलं वाटतंय. मग लग्न कधी आता? असं किती दिवस वाटेल तुम्हाला? यांना प्रश्न विचारा बघा, हे बरोबर सांगू शकतील. यांना प्रश्न विचारा. काय 1 वर्षांनी परत सेम प्रश्न आहे. सेम प्रश्न 1 वर्षानंतर परत आपण भाऊंना विचारू. आता आम्ही 1 वर्ष जास्त बोला. नाही 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 1 वर्षाच्या अगोदरच वैतागले. हो 6 महिन्यातच. नाटक करते आणि इथे 2 दिवस आधी. आणि इथे सोबतच इथे नवीन नवरा बसलेला आहे. आता भावी नवरा. भावी माझा इंटरव्ह्यू तेव्हाच घे, आता नको. नाही ना भावी नवरा. तयारी झाली की नाही साखरपुड्याची? मग झाली ना तयारी. नवीन नवरा इसका शादी का लड्डू ऐसा होता है, वो खाओगे तो भी पछताओगे, नहीं खाओगे तो भी पछताओगे. हाँ करेक्ट आहे. मी तुमच्या सोबत. 2 दगड घेऊन या दोघांच्या. विचारसरणी आमची खराब असती तर आता घर कसा बघितला असता आम्ही. हो असल्या कॅरेक्टर सोबत राहून तर कॅरेक्टर चेंज होतोच. सो चला आता जवळ सगळं झालेलंच आहे. उरकलेलं आहे. जेवण पण झालेलं आहे. फोटोशूट झालाय का भाऊ? फोटोशूट झालाय? नाही केलं? अच्छा म्हणजे फोटोशूट पहिला जेवून घ्या मग फोटोशूट करा. माझ्याकडनं तुम्ही इम्पॉर्टंट टिप घ्या. पहिला जेवून घ्या मग फोटोशूट करा, नाही तर मग फोटोशूट करत बसाल जेवण नाही. सो चला आता आपण भेटूया आपल्या नवीन जाऊबाईला. किती साऱ्या जाऊबाई माझ्याकडे आहेत या महिन्यामध्ये. तर मग चला फोटो काढायला. आता ये फोटो काढायला चल. काढते घे. कोणाला काढायला? सँडल आण माझी. चला 1 मिनिट सँडल. इथे सगळे हे भाऊ सोबत काळे चष्मेवाले आणि फोटो काढते. गरम भरपूर होतोय. मेकअपची वाट लागली आहे. चला नवीन जाऊबाई. माझ्या नवीन जाऊबाई. कॉंग्रॅच्युलेशन त्या गोष्टीसाठी. त्याला हात मिळवून देतो परत थरथरलो. तर आता मी निघतोय सगळी जण, कारण की झालेलं आहे सगळं. आणि इथे पूर्ण बघा ना डोंगर आहे. पूर्ण डोंगर आहे इथे. म्हणजे खूप चांगलं घर आहे त्यांचं. म्हणजे एवढा बाहेर आणि मस्त थंड वारा बिरा लागत असेल. मला झोप बी येईल. त्यापेक्षा मी घरी जाते आणि झोप. तर तुम्हाला एक 4 पायांचा भूत नाचताना बघायचा आहे तर तुम्हाला दाखवते. तो बघा भून. आमचा 4 पायांचा भूत. तर मेकअप आर्टिस्टचं इंस्टाग्राम हँडल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. सो लिंकवर टॅप करा आणि इंस्टाग्रामचा त्यांचा हँडल भेटून जाईल. गडपच्याच आहेत. सो तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाही आहे. रोहा तुम्ही जर नागोठण्याला राहत असाल, पेनला राहत असाल, वडकला राहत असाल, सो तुमच्यासाठी बेस्ट आहे. सो जा आणि लवकरात लवकर त्यांना फॉलो करा. आणि खूप छान मस्त मेकअप आणि हेअरस्टाईलसुद्धा केलेली आहे. सो अजूनपर्यंत टिकून बघू शकता तुम्ही. तर जा आणि लवकर त्यांना फॉलो करा आणि भरपूर ऑर्डर्स द्या.
गाइज दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय, व्हिडिओला कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तवच स्टे हॅपी, स्टे सेफ आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तवच बाय बाय.